वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला टोटल 10 गळ्यांची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे। कारण बऱ्याचदा आपल्याला ब्लाउज वगैरे स्टिच करता येतो पण गळे प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग करता येत नाही आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतो तो म्हणजे शोल्डरचा। बरेचशा कमेंट्स येत असतात की कटिंग व्यवस्थित येते, स्टिचिंग व्यवस्थित येते, तरी सुद्धा शोल्डर का उतरतं। तर शोल्डर उतरण्याचं मेन कारण जसं फिटिंग असतं त्याचबरोबर त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तुम्ही गळा कसा कटिंग करतात, गळा रुंदी किती घेतात, तुमचा किती डीप आहे, स्टिच करताना किती मार्जिन ऍड करतात आणि बऱ्याचदा ह्या छोट्या मोठ्या चुकांमुळे आपले ब्लाउज बिघडतात आणि शोल्डर उतरतं। आणि जर शोल्डर उतरलं तर जवळजवळ आपला संपूर्ण ब्लाउजच चुकतो। तर आज मी टोटल तुम्हाला 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गळ्यांची कटिंग कशी करायची हे सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट प्रॉपर अशी गळ्यांची कटिंग कशी करावी हे सहजच लक्षात येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला कटिंग करताना जे काही थोडेफार प्रॉब्लेम्स येत असतील तर ते नक्कीच तुमचे आपल्या आजचा हा व्हिडिओ बघून सॉल्व्ह होतील। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा आणि खूपच इम्पॉर्टंट अशा व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून टोटल 10 गळे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि सहज सोप्या पद्धतीने कटिंग करता येतील। ठीक आहे, हे बघा मी हे पेपर स्क्वेअर मध्ये कट करून घेतलेला आहे। तर मी तुम्हाला यावर गळे कसे कट करायचे हे सांगणार आहे। तर सेम याच पद्धतीने तुम्ही कॅनव्हासवर कट करायचं आहे। तर मी आता तुम्हाला कॅनव्हासवर न सांगता पेपरवरच कसं कट करायचे हे सांगत आहे। ठीक आहे, तर हे बघा आता सगळ्यात पहिला गळा सांगते। तर हे बघा मी एक जो चौकोन कट करून घेतलेला आहे पेपरचा तो घेत आहे आणि तो हे बघा ह्या पद्धतीने आहे। तर ह्या पद्धतीने तो आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे। तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही कॅनव्हास पेपर सुद्धा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला गळ्याची मार्किंग करायची असेल त्यावेळेस। ठीक आहे, तर हे बघा फोल्ड करून घेतलेला आहे आणि ही बंद बाजू आहे। तर हे बघा इथून आपल्याला टाकायची आहे गळा रुंदी। तर मी गळा रुंदी 2.5 इंचाला मार्किंग करून घेत आहे। त्यानंतर टाकायचे आहे आपल्याला मागचा गळा जेवढा असेल तेवढा। ठीक आहे, तर हे बघा इथे मागचा गळा आहे 9 आणि अर्धा इंच मार्जिन, तर टोटल किती झाले 9.5। तर 9.5ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची खालच्या साईडला मार्किंग करून ह्या पद्धतीने बॉक्स काढून घ्यायचा आहे आपल्याला। ठीक आहे, हा रेग्युलर बॉक्स काढून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर सगळ्यात पहिला गळा जो आहे तो मी तुम्हाला गोल आकाराचा सांगणार आहे, कारण गोल आकारात सुद्धा आपण कॅनव्हास लावून एकदम परफेक्ट शेप देऊ शकतो। तर हे बघा क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर बघा ह्या पद्धतीने दिला तर एकदम परफेक्ट गोल येतो। ठीक आहे, त्यानंतर आता साईडने आपल्याला साधारणतः 1 इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे, म्हणजे ह्याच पद्धतीने कॅनव्हासवर सुद्धा तुम्हाला हे बघा गळ्याच्या कडेकडेने 1 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे। हे बघा ह्या पद्धतीने, म्हणजे एवढा भाग आपला व्यवस्थित गळ्याचा कट होईल आणि तो आपल्याला ब्लाउजच्या बॅक नेकला नीट लावता येईल। ठीक आहे, तर आता हा कटिंग बघा ह्या पद्धतीने करायचा आहे, हे पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा आणि सेम ह्याच पद्धतीने तुम्ही कॅनव्हासवर कट करायचा आहे। कडेने कट केलेला आहे। तर बघा आता प्रॉपर जो आपला मेन शेप आहे ना तिथून बघा जिथं मार्किंग आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला कटिंग करून घ्यायची असते। हे बघा ह्या पद्धतीने, तर इथे तुम्ही बघू शकता गोल आकार आपला रेडी झालेला आहे आणि तो एकदम परफेक्ट आलेला आहे। तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमच्या ब्लाउजला खूपच छान असं फिनिशिंग पण येतं आणि लुक सुद्धा येतं। ठीक आहे, त्यामुळे गोल गळा जरी करायचा असेल तरी तुम्ही कॅनव्हास लावून परफेक्ट आणि खूपच छान असा गळा करू शकतात। ओके, तर हा आपला पहिला गळा झालेला आहे। तर आता मी तुम्हाला दुसरा गळा सांगते। तर हे बघा पुन्हा त्याच पद्धतीने पेपर घेतलेला आहे आणि तो डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। म्हणजे लक्षात राहू द्या कुठलाही गळा असो तुम्हाला कॅनव्हास पेपर हा डबल फोल्डच करून गळ्याची मार्किंग करायची असते। तर हे बघा आता बंद बाजूच्या साईडनी पुन्हा मी टाकत आहे गळा रुंदी 2.5 इंच आणि त्यानंतर खाली जो काही गळा असेल त्यात अर्धा इंच मार्जिन। तर इथे गळा आहे 9 म्हणजे अर्धा इंच मार्किंग पकडून आणि ॲक्च्युली इथे आहे 8.5 आणि अर्धा मार्जिन म्हणजे 9ला मार्किंग केली। पुन्हा आडवी गळा रुंदी हे बघा ह्या पद्धतीने 2.5 इंचाची मार्किंग करून घेतलेली आहे आणि हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे।
हे बघा या पद्धतीने. ठीक आहे, आता हा बॉक्स ड्रॉ करून झालेला आहे. तर कडेने बघा आपण 1 इंचाचं मार्जिन ठेवणार आहे. तर हा गळा आपण चौकोनी करणार आहोत. पहिला गोल झाला आणि हा चौकोनी. हे बघा 1-1 इंचाचं मार्जिनचं मी मार्किंग करून घेते, म्हणजे तो परफेक्ट सरळ येईल. ठीक आहे, आणि हा आपला रेग्युलर चौकोनी गळा झाला आहे. जर तुम्हाला थोडा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही ब्रॉड करू शकतात, किंवा ब्रॉड गळा कसा कटिंग करायचा याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेल. ठीक आहे, पण रेग्युलर गळा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने चौकोनी गळ्याची मार्किंग करायची आहे. आणि हे बघा मी ज्या पद्धतीने कटिंग करते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा गळा कट करायचा आहे. आधी कडेकडेने करायचा आहे, जो 1 इंचाचं मार्जिन आहे ना त्यावर, आणि त्यानंतर जो काही आपला परफेक्ट आकार असेल गळ्याचा त्यावर मार्किंग करून घ्यायची असते. हे बघा ह्या पद्धतीने. तर हे बघा हा आपला चौकोनी गळा पण कटिंग करून झालेला आहे. तर बघा ओपन करून बघूयात. हे बघा खूप सुंदर आणि परफेक्ट असा लुक आलेला आहे. आणि हा जर आपण बॅक नेकला लावला तर आपला बॅक नेक सुद्धा एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित रेडी होतो. ठीक आहे, तर हा झाला आहे आपला दुसरा गळा. तर आता आपण तिसऱ्या गळ्याची मार्किंग करून घेऊयात. तर हे बघा मी पेपर घेतलेला आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला पुन्हा फोल्ड करून घ्यायचा आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. कुठलाही गळा असो कॅनव्हास पेपर हा तुम्हाला फोल्ड करायचाच असतो. ठीक आहे, त्यानंतर हे बघा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे आपल्याला. आणि हे बघा बंद बाजूच्या साईडने टाकायचा आहे आपल्याला मागचा गळा. तर जो काही तुमचा मागचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात मी घेतलेला आहे. हे बघा 9ला मार्किंग केली म्हणजे 8.5 गळा आहे आणि अर्धा इंच मार्जिन, तर टोटल 9 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि पुन्हा तिथून आडवं 2.5 इंचाला गळारुंदीची मार्किंग करून हा बॉक्स आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा असतो. ही स्टेप पण खूप महत्त्वाची आहे. याने काय होतं की आपल्या गळ्याचा आकार एकदम परफेक्ट प्रॉपर येतो. ठीक आहे, तर हे बघा आता खालच्या साईडनी बघा 3 इंचाला 2.5 इंचाला तुम्ही जेवढं तुम्हाला शेप जसा हवा आहे तसं तुम्ही मार्किंग करू शकतात. आणि न मार्किंग करता पण हे बघा मी ह्या पद्धतीने थोडंसं बाहेर काढून हे बघा असा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे. तर हा जो शेप आहे ना हे बघा तुम्हाला मोजून दाखवते, तो साधारणतः अर्धा ते पाऊण इंचाचा असतो. तर तुम्हाला जेवढा ब्रॉड हवा आहे तेवढा. आणि खालून बघा 2 इंचाला तो शेप आलेला आहे. आता तुमची मागचा गळा जो आहे तो किती लांबीचा आहे त्यावर डिपेंड आहे की खालून कितीला मार्किंग करायची. पण हे बघा मी इथून खाली 2 इंचाला मार्किंग करून हे बघा ह्या पद्धतीने गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर आता जो काही शेप दिला आहे त्याच्या कडेकडेला पुन्हा आपल्याला 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. तर ते मार्जिनसाठी लागतं ज्यावेळेस आपण कॅनव्हास लावून गळा कट करत असतो. तर तो पॉईंट पण खूप महत्त्वाचा आहे, तर तो पण तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि बघा ते मार्किंग केलेले पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे आपल्याला. तर हे बघा हा आपला मटका गळ्याचा आकार पूर्ण ड्रॉ करून झालेला आहे. तर आता आपण हा कटिंग करून घेऊयात. तर हे बघा सेम त्याच पद्धतीने आधी कडेने आणि मग मधल्या साईडने कट करायचं आहे. फक्त मी ज्या पद्धतीने गळ्याची मार्किंग केलेली आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने गळ्याची मार्किंग करायची आहे. हे बघा ते लाईनपासून बघा थोडं आतून घेतलेलं आहे, साधारणतः पाव इंच, आणि त्यानंतर बाहेरून काढलेला आहे अर्धा ते पाऊण इंच. लक्षात राहू द्या. तर तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात. हे बघा इथे तुम्ही बघू शकतात आपला मटका गळ्याचा आकार सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. ठीक आहे, तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल हा मटका गळा कसा कटिंग करायचा. तर हा झाला आहे आपला तिसरा गळा. आता यानंतर मी तुम्हाला चौथा गळा सांगते. तर हे बघा सेम तसंच पेपर घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा असतो. हे बघा, आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपण आता मार्किंग करणार आहोत गळारुंदीची. तर इथे गळारुंदी आहे 2.5 इंच. तर हे बघा 2.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपली जो काही बॅकनेक असेल त्यात अर्धा इंच मार्जिन ॲड करून आपल्याला मार्किंग करून घ्यायची असते. हे बघा तर 9ला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर 2.5 इंच पुन्हा गळारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि तो जो काही बॉक्स आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा असतो. बघा या पद्धतीने. ठीक आहे, तर आता आपण आकार देऊन घेऊयात याला. तर आता आपण पानगळ्याचा शेप देणार आहोत. हे बघा सेम हे बघा थोडंसं बाहेर काढलं आहे. हे बघा, आणि हे बघा खाली आपण प्रॉपर पानाचा आकार दिलेला आहे. हे बघा इथून थोडं थोडं
खाली आणत मग बाहेर काढायचं आहे. आणि ते बाहेर काढणं बरोबर जसं मटक्या गळ्याचं होतं ना, अर्धा ते पाऊण इंच त्याच पद्धतीने. ठीक आहे. आणि हे बघा इथून थोडंसं आतून घेतलं, 1 लाईन 2 लाईन तुम्हाला जेवढं शक्य असेल किंवा जेवढं डीप आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकतात. आणि त्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने 1-1 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि ते मार्किंग केलेले पॉईंट जॉईन करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने. ठीक आहे. ते बघा पानगळ्याची मार्किंग झालेली आहे. तर आता आपण हे कटिंग करून घेऊयात. ठीक आहे. हे बघा सगळ्यात आधी कडेकडेने कट करायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर आतून तर हे बघा ह्या पद्धतीने जी मार्किंग आहे ना, तर लक्षात राहते बघा वरच्या साईडला तुमच्या लक्षातच येईल. साधारणतः 1 ते 2 लाईन मधून घेतलेला आहे आपण आतल्या साईडने, जी काही बॉक्स ड्रॉ केलेलं होतं तिथून. आणि त्यानंतर खालच्या साईडला तर सेम जसं मटक्याला आपण घेतलेलं आहे अर्धा ते पाऊण इंच बाहेरनं घ्यायचं आहे. जास्त डीप हवा असेल तर जास्त घ्यायचं आहे. हे बघा परफेक्ट पानाचा शेप आपला आलेला आहे. ठीक आहे. तर हा पानगळासुद्धा आपला कटिंग करून झालेला आहे. त्यानंतर आता आपण 5 नंबरचा गळा कटिंग करून घेऊयात. तर हे बघा हा पेपर घेतलेला आहे आणि सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायचा आहे, म्हणजे असं तुम्ही कॅनव्हास फोल्ड करायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर टाकणार आहोत आपण गळारुंदी. तर इथे गळारुंदी घेतलेली आहे 2.5 इंचाची. हे बघा. आणि त्यानंतर जो काही तुमचा मागचा गळा असेल 8, 9, 10 तेवढा घेऊन त्यात अर्धा इंच मार्जिनला ॲड करायचं आहे. तर बघा मी ते 9ला ॲड केलेलं आहे, म्हणजे मार्किंग करून घेतलेली आहे आणि अर्धा इंच मार्जिन ॲड केलेली आहे. तर हा ॲक्च्युली रेडी 8.5चा गळा होणार आहे. आणि बघा बॉक्स ड्रॉ करून घेतलेला आहे. तर आता आपण इथे गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत. तर हे बघा खालच्या साईडने मी 3 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. आणि बघा इथून अर्धा इंच बाहेर काढलेला आहे. तुम्ही 1 इंच पण बाहेर काढू शकतात, तुम्हाला जेवढा डीप पाहिजे. म्हणजे जिथे 3ला मार्किंग केली तिथून बाहेर अर्धा इंच मार्किंग केलेली आहे. आणि तो पंचकोनी गळ्याचा आकार दिलेला आहे. तर आता बघा परत कडेकडेने 1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ते आपल्याला मार्जिनसाठी हवं असतं, म्हणून प्रत्येक गळ्यासाठी ते 1 इंच एक्स्ट्रा पाहिजेच असतं. आणि बघा ते पॉईंट आपण जॉईन करून घेऊयात. ठीक आहे. तर बघा आता गळा कट करून घेऊयात. पण लक्षात राहू द्या अर्धा इंच आपण बाहेर काढलेला आहे. ठीक आहे. तुम्ही 1 पण काढू शकता जर तुम्हाला जास्त डीप हवा असेल तर. आणि खालच्या साईडने 3 इंचाला मार्किंग केलेली आहे. हे बघा आता ह्या पद्धतीने तो कट करून घेतला कडेने. आता जो काही प्रॉपर आकार आहे ना त्यावर पण आपण कटिंग करून घेऊयात. हे जे कोपरे आहे ते व्यवस्थित कट करायचं आहे, कारण त्यावरच आपला गळ्याचा आकार डिपेंड आहे. ते बघू शकता तुम्ही इथे पंचकोनी गळासुद्धा एकदम परफेक्ट असा आपला कटिंग करून झालेला आहे. तर हे बघा हा पहिला गळा आपण गोल कट केलेला आहे. त्यानंतर आपण केलेला आहे चौकोनी गळा कटिंग. त्यानंतर केलेला आहे आपण मटका गळ्याची कटिंग. आणि मटका गळा झाल्यानंतर आपण केलेला आहे पानगळ्याची कटिंग. आणि जो आपला लास्ट आणि 5वा गळा होता तो होता पंचकोनी. तर हे बघा इथे 5ही गळ्यांची कटिंग आपली करून झालेली आहे. चला तर मग आता आपण छान छान असे पॅचवर्कचे गळे कटिंगला इथे सुरुवात करूयात. तर बघा मग टोटल 5 वेगवेगळ्या कलरचे छान असे आपण इथे बॅक पार्ट घेतलेले आहे ऑलरेडी आणि ते कटिंग करून घेतलेले आहेत. तर ह्या पेपरचेच मी घेतले आहे, कट पेपरचे. यावरच मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची. आणि सेम याच पद्धतीने तुम्ही तुमच्या अस्तर किंवा कॅनव्हास पेपर जे असेल तर त्यावर कटिंग करायचं आहे. ठीक आहे. तर चला मी हे बाजूला ठेवते आणि सगळ्यात पहिला इथे मी आता बॅक पार्ट घेतलेला आहे आणि याचं मेजरमेंट कसं आहे तर ते सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या पॅचवर्क गळ्यांची कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करायची तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मग आता हा जो काही ब्लाऊज आहे म्हणजे ज्याचा बॅक पार्ट आहे हा, तर त्या बॅक पार्टची इथे जी काही उंची आहे तर ती आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण याचं जी काही गळारुंदी आणि शोल्डर आहे तर ते असं टोटल घेतलेलं आहे 5.5 इंच. याचा मुंडा सुद्धा आपण घेतलेला आहे 5.5 इंचाचा, कारण बेसिक
साईज आपण इथे घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. तुम्हाला जर 2 इंच मार्जिन घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ सुद्धा शकता. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट इथे कट केलेला आहे. आता पहिल्या गळ्याची मार्किंगला सुरुवात करूया. तर बघा इथून 2.5 इंच गळ्यारुंदीची मार्किंग करायची आहे. त्यानंतर आपल्याला जेवढा आपला गळा असेल त्याची मार्किंग करायची आहे. त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून. ठीक आहे, तर बघा मग मी इथून 10 इंचाला मार्किंग केली. 9.5चा गळा आहे आणि 2.5 इंच पुन्हा इथे आपल्याला गळ्यारुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि एवढी मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला सगळ्यात आधी वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट जॉईन करून हा एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा कुठल्याही गळ्यासाठी आपली ही बेसिक स्टेप आहे. इथपर्यंत आपल्याला कुठलाही गळा असो सेमच आपल्याला करावा लागतं. ठीक आहे, आता यानंतर आपण पॅचवर गळ्याची मार्किंग करूयात. तर हा पहिला जो काही गळा आहे तर यासाठी आपण गोल गळ्यावरच पॅचवर्कची डिझाईनचं तुम्हाला मी मार्किंग कटिंग कशी करायची ते सांगते. कारण बऱ्याचदा काय होतं की गोल गळा हा बऱ्याच कस्टमरला आवडत असतो. सो मग गोल गळ्यावर सुद्धा आपण पॅचवर डिझाईन बनवू शकतो. तर ते मी तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी मग बेसिक गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. तर क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करायची आहे. आणि बघा मग इथून गोल गळ्याचा आकार आपण देऊन घेऊयात. सिंपल आपला गोल गळा. ठीक आहे, आता बघा इथपर्यंत मार्किंग झाल्यानंतर आपल्याला पॅचसाठी मार्किंग करायची आहे. तर बघा हा जो काही मेन गळा आहे ना तर त्याच्या कडेकडेने आपल्याला एक मार्किंग करायची आहे. तर बघा आपण बऱ्याचदा 1.5 इंच, अर्धा इंच, 1, 1.5 यानुसार तो पॅचचा शेप घेऊ शकतो. पण जनरली आपण 1 इंचाचा शेप घेत असतो. तर खालून मी अर्धा इंचाला एक मार्किंग करून घेतली. कारण की अर्धा इंच आपल्या इथे खाली जी काही आपली कमरपट्टी वगैरे असते तर त्यामध्ये जात असतं यासाठी. ठीक आहे, तर वरचं जेवढं उरलं त्याचा सुद्धा सेंटर घेऊन ठेवला. आणि त्यानंतर आता हा जो काही गोल गळा आहे आपला तर त्या गळ्याच्या कडेकडेने आपल्याला 1-1 इंचाचं एकसारखं मार्जिन म्हणजे एक मार्किंग करायची आहे. आणि तेवढाच 1-1 इंचाचा आपल्याला इथे पॅच तयार करायचा आहे. तर हा कॉन्ट्रास्ट कपडा किंवा काठाचा पॅच आपण रेडी करू शकतो. तर बघा मग 1-1 इंचाची मार्किंग केल्यानंतर हे पॉइंट ह्या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. म्हणजे एकसारखा शेप तयार व्हावा यासाठी. ठीक आहे, आता इथपर्यंत झाल्यानंतर आता हा कंटिन्यू आपल्याला खाली त्याचा आकार द्यायचा आहे. तर बघा थोडासा मी पुढे आणलेला आहे. आणि त्यानंतर मी म्हटल्याप्रमाणे खाली जेवढं उरलेलं होतं ना तर त्याचं आपण निम्म घेतलं होतं. त्यानंतर आता आडवं 1 इंच घेतलेलं आहे. जर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकतात, 1.25 इंच पण घेऊ शकतात. पण 1 सफिशियंट असतं. मग ओपन केल्यानंतर 2 इंचाचं तयार होतं. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर बघा मग ह्या पद्धतीने त्याला कंटिन्यू आपण त्रिकोण ड्रॉ करून घेतला. तर हा आपला गोल गळ्यावरचा पॅचवर्क डिझाईन तयार झालेली आहे. सेम अशीच मार्किंग तुम्ही अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. त्यानंतर तीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करायची आणि कॅनव्हास पेपर लावून काट लावून हा पॅच आधी तयार करायचा असतो आणि तो त्यानंतर आपल्याला बॅक पार्टला लावायचा असतो. तर खूप सुंदर असा लुक येतं आणि खूप ट्रेंडिंग अशी ही पॅचवर्क डिझाईन आहे. सो असं तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सगळ्यात आधी तुम्ही सुद्धा पेपरवर प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला डायरेक्ट बॅक पार्टवर अस्तरवर करणं सोपं जावं यासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता आपण जो काही पुढचा आहे गळा तर तो तुम्हाला मी म्हणजे पुढचं पॅचवर्क डिझाईन सांगते. तर बघा आता पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्याचं सुद्धा सेम मेजरमेंट्स आहे. आता इथे सुद्धा सगळ्यात आधी 2.5 इंच गळ्यारुंदीची मार्किंग करायची. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची. पुन्हा 2.5 इंच गळ्यारुंदी आणि पट्टीच्या साहाय्याने हा बॉक्स ड्रॉ करायला घ्यायचा. बेसिक स्टेप आहे, सोपी आहे. आतापर्यंत तर तुमच्या लक्षात सुद्धा आलेली असेल. यानंतर आता जो काही पुढचा आपला पॅचवर गळ्याची डिझाईन आहे तर त्याची मार्किंग करायला सुरुवात करूयात. तर बघा मग आता काय करायचं आहे, पुढची जी डिझाईन आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही आयडिया लागतात, मेजरमेंट्स लागतात. आपल्याला अंदाज आला पाहिजे की आपला गळा किती आहे, कशा पद्धतीचा आहे आणि मग आपण काय करायचं. तर इथे सुद्धा सगळ्यात बेसिक आपण गोल गळा मार्क करणार आहे. आता म्हणजे गोल गळ्यावर सुद्धा आपण बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे पॅचवर गळे करतच असतो. तर ते तुमच्या लक्षात यावं यासाठी याआधी मी सांगितलं तो सुद्धा गोल गळ्यावरचाच होता. बघा आता इथे सुद्धा गोल गळा आपण मार्क करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता कडेने आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा कडेने 1-1 इंचाची मार्किंग मी इथे करून घेते. ठीक आहे, व्यवस्थित. आता सगळ्यात आधी हे पॉइंट जॉईन करून आपण 1 इंचाचा पॅच साठीचा आपला मार्किंग करून घेऊयात. आता ही मार्किंग आपण डॉट डॉटची का करत असतो, कारण की आपला व्यवस्थित रेडी व्हावं यासाठी. बघा इथून गोलाकार शेप आलेला आहे. त्यानंतर इथून या पॉइंट पर्यंत आणि इथपर्यंत आल्यानंतर खालून आता तुम्ही कसाही आकार देऊ शकता. तर मी पान गळ्याचा असा शेप देणार आहे. हे बघा इथून अशा पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे 1-1 इंचाची मार्किंग करायची. सुरुवात बरोबर 1 इंचापासून केली. त्यानंतर थोडंसं आतून घेतलं. पुन्हा बाहेरचा बघा हा कर दिलेला आहे पहिला
त्यानंतर हा दुसरा कर्व दिलेला आहे आणि खाली पानगळ्याचा शेप घेतलेला आहे. तर हा सुद्धा खूप ट्रेंडिंग असा पॅचवर्क डिझाईन आहे. खूप सुंदर लुक येतं. इझी आहे मार्किंग, फक्त एक दोनदा प्रॅक्टिस केली की लगेचच तुमच्या लक्षात येईल. आणि हे सुद्धा सेम अस्तरच्या बॅक पार्टवर करायची, कॅनव्हास पेपरवर करायची, काठ लावून तयार करायचं. जर काठाचं करायचं असेल, साडीचा कपडा वापरायचा असेल तर साडीचा पॅच करायचा. आणि हे कसं करायचं त्याचे बरेचसे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत. जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला पॅच कसा बनवायचा तर हे सहजच लक्षात येईल. ठीक आहे. सो ही सुद्धा खूप सुंदर डिझाईन आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आता पुढच्या गळ्याची मार्किंगला सुरुवात करूयात. तर बघा हे सुद्धा सेम मेजरमेंट आहे. आता इथे सुद्धा आपल्याला 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची आहे. त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यानुसार त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे मी कसं ना बेसिकली 10 गळा घेत आहे, म्हणजे 9.5चं मेजरमेंट नुसार. तर बऱ्याच जणांचा 8 असतो, तर तुम्ही तेव्हा 8.5ला मार्किंग करायची, 9ला 9.5ला जसं असेल त्यानुसार, किंवा यापेक्षा जास्त डीपही असू शकतो. ठीक आहे. तरी हा बऱ्यापैकी डीपच आहे. आणि हा बॉक्स आपण इथे ड्रॉ करून घेतला बघा. आता यानंतर काय करायचं आहे की आपल्याला जो काही आपला शेप आहे, जो मेन शेप आहे, तर त्याची आधी मार्किंग इथे करून घ्यायची आहे. तर बघा मग आता इथून मी सगळ्यात आधी मार्क करते 3 इंचाला खालून वरच्या साईडला. ठीक आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा तो इथून खाली असं थोडासा कर्व न्यायचा आहे आणि तो नंतर आपल्याला इथून बघा अशा पद्धतीने पुन्हा वरती न्यायचा आहे. तर हा शेप सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे. यावर सुद्धा खूप सुंदर सुंदर पॅचवर्कच्या डिझाईन करता येतात. सो म्हणूनच मग ही डिझाईन सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा मग हा मेन आपला जो काही शेप आहे त्याची आपण इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली. त्यानंतर 1-1 इंचाची बघा सगळ्या साईडने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. कारण की शक्यतो आपला 1 इंचाचाच पॅच असतो, त्यापेक्षा जास्त मोठा नसतो. आणि खूप मोठा घेतला की त्याला लुकही सुंदर येत नाही. सो त्यामुळे मग तुम्ही सुद्धा असे नक्कीच करू शकतात. त्यानंतर बघा खाली अर्धा इंच आपलं जाणार आहे, त्याची सुद्धा आपण मार्किंग करून ठेवली. आणि इथून आडवं सुद्धा आपण 1.5ला मार्किंग केलेली आहे. ठीक आहे. सेंटरला आता बघा हे पॉइंट जॉईन करत करत आपण इथपर्यंत एक कर्व काढणार आहोत बघा, इथपर्यंत. ठीक आहे. आणि त्यानंतर आता खालचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून जो काही 1.5चा पॉइंट होता ना, त्यातून आपल्याला हा पॉइंट कर्व आणायचा आहे बघा बरोबर. आणि त्यानंतर तो इथे मॅच करायचा आहे. ठीक आहे. हे बघा तो कर्व फक्त थोडासा व्यवस्थित सेट करून घ्यायचा. तर हा आपला पॅच झालेला आहे. एवढा आपण काठाचा पॅच बनवू शकतो. छान असं पैठणी साडी असेल, काठपदर साडी असेल तर पॅचवर्क डिझाईनसाठी खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे. सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे बघा फक्त मार्किंगची थोडीशी प्रॅक्टिस करण्याची गरज आहे, बाकी तर सगळं इझीच आहे. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने हा पॅच तयार झाल्यानंतर आपण सेंटरला मध्ये पोटली बटन्स, त्रिकोण बटन्स काही पण लावू शकतो. आणि खाली सुद्धा बघा असा राऊंड शेप आपण देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला जर सरळ ठेवायचा असेल मागचा पाठीचा खालचा कमरेचा भाग तर तुम्ही सरळ ठेवू शकतात. आणि जर तुम्हाला फॅन्सी थोडं पाहिजे नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने गोलाकार शेप सुद्धा देऊ शकता. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला दोन्ही चॉईस राहावं यासाठी त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता यानंतर आपण पुढचा जो काही गळ्याची मार्किंग आहे तर ती करून घेऊयात. तर याचे सुद्धा सेम मेजरमेंट्स आहे मी सांगितल्याप्रमाणेच. आता इथे सुद्धा सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करायची. त्यानंतर गळ्याची मार्किंग म्हणजे जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून आणि त्यानंतर इथून 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग केलेली आहे बघा. आणि पट्टीच्या सहाय्याने आपल्याला हा बेसिक जो काही बॉक्स आहे तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर इथे आपल्याला मेन आपला जो काही गळा आहे तर तो ड्रॉ करायचा आहे. तर बघा इथून मी या पद्धतीने थोडं आत घेतलं, पुन्हा थोडंसं बाहेर काढलेलं आहे. आणि त्यानंतर बघा इथे जो काही आपला पान गळ्याचा आकार आहे ना तर तो इथे देऊन घेतलेला आहे. प्रॉपर असा शेप आलेला आहे बघा. हा सुद्धा टोकणी व्यवस्थित खाली मॅच केलेला आहे. तर एकदम परफेक्ट असा आपण इथे पान गळ्याचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आता म्हणजे पानगळ्यावर सुद्धा आपण बऱ्याचशा वेगवेगळ्या पॅटर्नचे पॅचवर्क डिझाईन्स बनवू शकतो. त्यानंतर बघा 1-1 इंचाची कडेकडेने मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. म्हणजे 1 इंचाचा मी म्हटल्याप्रमाणे आपला पॅच असतोच, खाली थोडाफार शेप चेंज होतो तर तो कसा कसा होईल, पण स्टार्टिंगला तरी आपल्याला ह्याच पद्धतीने मार्किंग करायची असते. संपूर्ण साईडनी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आता हे पॉइंट जॉईन करत करत आपल्याला पुन्हा 1 इंचाचा बरोबर म्हणजे 1 इंच डिस्टन्स ठेवत बरोबर पानगळ्याचाच आकार प्रॉपर असा देऊन घ्यायचा आहे. याने काय होईल की आपलं
जो काही प्रॉपर शेप येतो, पॅच कमी जास्त छोटा मोठा होत नाही आणि फिनिशिंग बिघडत नाही, त्यासाठी शक्यतो मोजूनच घ्यायचं. तर बघा किती परफेक्ट असा शेप आलेला आहे आणि परफेक्ट असा 1 इंचाचा पॅच फायनली इथे आपला मार्किंग करून झालेला आहे. त्यानंतर अर्धा इंच खाली आपल्याला सोडून द्यायचं आहे. तर मी 1 इंच सोडलं आणि जेवढं डिस्टन्स आहे तेवढं मोजून घेतलं. आता दुसरा एक पेपर घेतलेला आहे आणि त्यावर बघा 2 इंचाची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आपल्याला एक छोटासा शेप इथे काढून घ्यायचा आहे. बघा ज्यावेळेस आपल्याला 2-3 सेम शेप ड्रॉ करायचे असते तर आधी सेपरेट करून घ्यायचा, म्हणजे त्यामुळे काय होतं की दोन्ही तिन्ही सगळे एकाच साईजचे होतात, कमी जास्त व्हायला नको त्यासाठी. तर बघा इकडून सुद्धा आपण तसंच सेम ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे जो काही पान असतं आपलं तर त्याचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. हे बघा छोटासाच पाहिजे नाही, आपल्याला खूप ब्रॉड वगैरे नकोय. आणि आता जो मार्क केला ना तर तो इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. नेमकी तो व्हिडिओ दिसलेला नाहीये, बट ठीक आहे, कट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. हे बघा ओपन करून किती परफेक्ट असं इथे तयार झालेलं आहे. किंचितचं थोडंसं कानेकोपरे होते तर ते कट करून व्यवस्थित शेपमध्ये करून घेतले. आता हा जो काही पॅच आपण छोटासा तयार केलेला आहे तर तो घडी घालून सगळ्यात आधी सेंटरला ठेवायचा आहे. बघा कारण की इकडनं मार्क केले की सेंटर पासून दुसऱ्या साईडला सुद्धा सेम अशीच मार्क येणार आहे. त्यानंतर आता ओपन करून मार्किंग करायची आहे. आता छोटासाच आपण हा पॅच घेतलेला आहे, तुम्हाला थोडा मोठा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आणि खाली जागा पण एवढीच होती त्यामुळे एवढा सफिशियंट आहे. जर तुमचा गळा छोटासा असेल तर मग हे शेप तुम्ही थोडेसे मोठे सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे, तर मी तुम्हाला थोडं डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मार्किंग कशी आहे. आणि ज्यावेळेस आपण पॅच कट करतो तर सेंटर पासून इकडे आणि सेंटर पासून तिकडे अलीकडे आणि पलीकडे दोन्ही साईडनी व्यवस्थित मार्किंग होते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला शक्यतो एकाच साईडनी करायची असते. तर बघा वरचा पॅच आधी रेडी करून घ्यायचा आणि त्यानंतर हे छोटे छोटे 3 पॅचेस करून लावायचे आहे. ठीक आहे, दुसऱ्या साईडला सेम तशीच मार्किंग होणार आहे, लक्षात राहू द्या. तर हा गळा सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग आहे, यामुळे सुद्धा खूप सुंदर असं लुक येतं. सो अशी छानशी पॅचवर्क डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता यानंतर आपण पुढचा जो काही बॅक पार्ट आहे त्यावर पुढच्या पॅचवर्क डिझाईनची मार्किंग करून घेऊयात. तर मेजरमेंट सेम आहे, जसे या आधीचे आहे सेम तसेच. ठीक आहे, तर इथे सुद्धा बेसिकली आपल्याला सगळ्यात आधी 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर जेवढा तुमचा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर बघा मी ते 10 इंचाला मार्किंग केली, पुन्हा 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपण पट्टीच्या साहाय्याने हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेऊयात. ठीक आहे, ही आपली बेसिक स्टेप आहे. आतापर्यंत एवढं कटिंग करत तुमच्या लक्षात आलंच असेल. आता यानंतर सुद्धा पुढचा जो काही गळा आहे तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. तर बघा मग आता बऱ्यापैकी आपले हे सगळे गळे डीप आहे, ब्लाऊजची उंची सुद्धा जास्त आहे, म्हणजे मग तुम्हाला तुमच्या मापानुसार काहीही कटिंग वगैरे करायला नक्कीच काही प्रॉब्लेम यायला नको. तर बघा थोडासा आतून आणि खाली आता आपल्याला मटक्या गळ्याचा इथे शेप द्यायचा आहे. मटका गळा सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे, बऱ्याचशा कस्टमरची रिक्वायरमेंट असते. सो तुम्ही सुद्धा मटका गळ्यावर अशी छानशी ब्लाऊज डिझाईन पॅचवर्क डिझाईन नक्की तयार करू शकतात. तर बघा मग पानगळ्याचा बेसिक आपला शेप जो होता तर तो आपण इथे ड्रॉ करून घेतला. त्यानंतर पुढे आता आपल्याला त्याची जी काही पॅचवर्क साठीची जी काही मार्किंग वगैरे आहे तर ती आता आपण करून घेऊयात. तर बघा 1-1 इंचाची आता सगळ्या साईडने आपल्याला एक मार्किंग करायची आहे, ती आपण सगळ्यात आधी करून घेऊयात. बघा व्यवस्थित, कारण की जसा आतला शेप येईल तसाच बाहेरचा येणं गरजेचं असतं, तरच आपला व्यवस्थित लुक येतं पॅचवर्क डिझाईनला, नाहीतर मग ते काहीतरी वेगळंच दिसतं. तर सगळी मार्किंग केल्यानंतर आता आपण हे जोडून घेऊयात व्यवस्थित, जसं जसं आपण मार्क केलेलं आहे ना तसं तसं, म्हणजे बरोबर मटका गळा येईल आणि 1 इंचाचा डिस्टन्स राहत, म्हणजे बरोबर प्रॉपर 1 इंचाचा आपल्या इथे पॅच तयार व्हायलाच पाहिजे. ठीक आहे, हे बघा तर एकदम प्रॉपर परफेक्ट अशी आपली इथे मटका गळ्याच्या पॅचची मार्किंग झालेली आहे. त्यानंतर आता काय करायचं बघा, ऍक्च्युली ना तुम्ही ह्या मटका गळ्याच्या कडेकडेने नॉट, पोटली बटन्स काहीही लावू शकता, ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे. ठीक आहे, पण आता हा बाहेरचा शेप झाला आणि मध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा पॅच करू शकतो. तर ते कसं, तर आता मी ते तुम्हाला सांगते. तर बघा आता इथे पण आपण एक मार्किंग करून घेऊयात. आता मी आधी 1.5 इंचाला एक मार्किंग केली बघा, जो काही आपला मेन गळा आहे ना त्याच्यावरती. त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा 1 इंचाला मार्किंग करून घेतली आणि इथून ह्या पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे बघा. आणि त्यानंतर जो काही खालचा पॉइंट आहे ना तर तिथून क्रॉस मध्ये एक लाईन ड्रॉ करायची आहे. आणि आता हा जो काही मधला शेप आहे ना हा आपला आहे पॅचचा, म्हणजे आपण कटिंग करताना काय करतो, मटका गळ्याची करतो, मटक्या गळ्याचा जो काही आपला पॅच आहे तर तो रेडी करून बॅक पार्टला लावतो. त्यानंतर मधला पॅच जो आहे छोटासा तर तो कट करत असतो. बघा मी तुम्हाला हा मार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर आपण काय करतो, हा कटिंग करून घेत असतो आणि मग
तो सेपरेट आपल्याला तयार करायचा असतो आणि मटका गळ्याचा वेगळा करायचा असतो. आणि त्यानंतर तो मटका गळ्याचा पॅच लावल्यानंतर आपल्याला मधला पॅच लावून छान असा पॅचवर्कची डिझाईन बनवायची असते. आणि खूप ट्रेंडिंग अशी ही डिझाईन तयार होते. ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येतं. खूप सोपी पण आहे, दिसायला जरी तुम्हाला अवघड वाटत असेल तरी ती तेवढी अवघड नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीची ही पॅचवर्क डिझाईन आहे. सो तुम्ही अशी छानशी ट्रेंडिंग पॅचवर्क डिझाईन नक्की ट्राय करून बघा. तर बघा मग फायनली आज आपण 5 रेग्युलर गळे कॅनव्हास पेपरवर ज्या पद्धतीने कटिंग करायचे असतात तर ते कसे करायचे ते, आणि 5 पॅचवर्कचे गळे असे टोटल 10 गळ्यांची कटिंग कशी करायची ते हे बघितलेलं आहे. तर मी अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, अतिशय सावकाश, आणि खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. मी म्हटल्याप्रमाणे हे जर गळे नीट कट केले नाही तर बऱ्याचदा शोल्डर उतरतं, गळा लूज पडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी गळे कटिंग करणं खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर गळ्याचे आकार कसे घ्यावे, डिझाईन कशा घ्यावे हेही समजत नाही. आय होप सो आजच्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सो ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्कीच छान छान प्रॉपर फिनिशिंग सहित मस्त असे डिझाईन्स गळे नक्कीच कटिंग स्टिचिंग करता येतील. ठीक आहे, तर बघा मग आज मी काय शिकवलेलं आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग सहजच करता यावी. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.